झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजीक अवधान गावाजवळ आज 20 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत वडील व 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर आई गंभीर जखमी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील लक्ष्मण निंबा गुंजाळ हे पत्नी व आपल्या 2 लहान मुलांसह मोटरसायकलवरून मुंबई आग्रा महामार्गाने मालेगावकडे जात होते. दुपारच्या सुमारास अवधान गावाजवळील हॉटेल समोर भरधाव ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील 4ही जण रस्त्यावर कोसळले. ट्रकच्या खाली आल्याने आदित्य लक्ष्मण गुंजाळ या 3 वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण गुंजाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात भाग्यश्री लक्ष्मण गुंजाळ या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर 1.5 वर्षांची ऐश्वर्या गुंजाळ ही चिमुकली थोडक्यात बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. ट्रक चालक सलीम इब्राहिम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.